वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्रानिमित्त मी नेहमीच बऱ्याच घरांना व्हिजिट करत असतो आणि बऱ्याच प्रकारचे अनुभव येत असतात। त्यापैकीच आजचा हा एक वेगळा अनुभव। एका व्यक्तीने मला फोन केला होता की सर, तुमची जरा वास्तूची व्हिजिट हवी आहे, काही प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत। योग्य अपॉइंटमेंट देऊन ज्यावेळेस मी त्यांच्या घरी पोहोचलो आणि घर अतिशय सुंदर होतं, म्हणजे इतकं टॉप क्वालिटीचं इंटिरियर होतं। घरामध्ये एंट्री केल्याच तिथे वैभव जो म्हणतो आपण ते नांदताना दिसत होतं, किंवा वैभव खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंटिरियर थ्रू दिसत होतं। ज्यावेळेस आम्ही चर्चेला बसलो त्यांना मी म्हटलं, वा, घर तर एकदम छान आहे, इंटिरियर तर अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे, काय प्रॉब्लेम म्हटलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं की सर, पूर्वी आमचं घर, हाच फ्लॅट बऱ्याच वर्षापासून आहे आणि पूर्वी अतिशय चांगलं होतं, जॉब चांगला होता, इन्कम चांगलं होतं, रिलेशन चांगले होते आणि तब्येत सुद्धा चांगली होती। पण म्हटले काही वर्षानंतर असं वाटलं की आपण हे घर रिन्युएट करावं आणि इथे छानपैकी इंटिरियर करावं, म्हणून आम्ही काही इंटिरियर वाल्यांकडनं कोटेशन घेतले आणि ज्याचं सुंदर इंटिरियर आहे आणि जो खरंच त्यामधला नॉलेजेबल आहे अशा एका इंटिरियर वाल्याला आम्ही अपॉइंट केलं आणि आमचं पूर्ण हे घर इंटिरियर प्रमाणे किती छान दिसेल हे त्याला सांगून करून घेतलं। मग म्हटलं बरं, मग काय प्रॉब्लेम झालाय? त्यांनी सांगितलं की जसं आम्ही हे इंटिरियर केलं तसं आम्हाला खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स सुरू झाले। म्हटलं हो, ओके। मग त्यांची पत्रिका बघितली मी। पत्रिका बघितल्यावरती पत्रिकेमध्ये फार काही बदल नव्हता। पत्रिका बघितल्यावरती असं दिसलं की पत्रिकेमध्ये सध्या खूप काही मोठा बदल नाहीये की ज्यामुळे पत्रिकेमुळे हा इतका परिणाम येऊ शकेल। आणि मग त्यांना म्हटलं की आपण घर बघूया। घर ज्यावेळेस मी संपूर्णपणे बघितलं त्यावेळेस मात्र माझा हा विश्वास इंटिरियर वास्तुशास्त्राप्रमाणे असणं किती गरजेचं आहे यावरचा पक्का झाला। कारण इंटिरियर वाल्यांनी अतिशय उच्च प्रतीचं इंटिरियर केलं होतं, परंतु तिथे वास्तुशास्त्राचा पूर्णपणे अभाव होता आणि ह्या वास्तुशास्त्राचा अभाव असल्यामुळे त्या घरामध्ये वास्तुशास्त्राचे दोष इंटिरियर थ्रू तयार झालेले दिसले। उदाहरणार्थ, त्यांचा जो लिव्हिंग रूम होता त्या लिव्हिंग रूम मध्ये शक्यतो आपण असं म्हणतो की टीव्हीची जी जागा आहे ती पूर्व किंवा उत्तरेच्या भिंतीवरती असला पाहिजे, परंतु इंटिरियर वाल्यांनी काय केलं होतं की दक्षिणेच्या भिंतीवरती टीव्ही लावला आणि उत्तरेला छानपैकी विंडो होती, उत्तरेला छानपैकी उजेड होता, तर तो संपूर्णपणे बंद केला। उत्तरेला पाठ करायला लावली त्यांना आणि दक्षिणेकडे कंटिन्यू टीव्ही बघण्याकरता ती अरेंजमेंट केली होती। तर यामुळे काय झालं की त्यांचं तोंड किंवा त्यांचा सतत बघणं जे आहे ते दक्षिणेकडे चालू असायचं। आपल्याला तर माहितीच आहे की दक्षिणेकडे नेहमीच तोंड करून बसणं वास्तुशास्त्राप्रमाणे तेवढं ऍडवायजेबल नाहीये, कारण उत्तरेकडून जर पॉझिटिव्ह एनर्जी येतात तर दक्षिणेकडून निगेटिव्ह एनर्जी येतात। म्हणून सतत तुम्ही निगेटिव्ह एनर्जीच्या सानिध्यात बसणं म्हणजेच स्वतःची एनर्जी कमी करणं, त्याचाच तो परिणाम त्यांना झाला होता। कारण काय होतं की त्यांचं बरंचसं काम जे आहे ते वर्क फ्रॉम होम होतं आणि वर्क फ्रॉम होम करता त्यांच्या घरामध्ये एक वेगळी रूम होती आणि वेगळ्या रूम मध्ये सुद्धा इंटिरियरचा इतका काही मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव होता की तिथे वास्तुशास्त्राचे परत नियम उलटे झाले होते। ते जे काही वर्क फ्रॉम होम करत होते त्याच्या पण सुद्धा त्यांनी बघण्याची किंवा बसण्याची जी दिशा होती ती अशी होती की ते कंटिन्युअस दक्षिणेकडे आणि काही वेळेस पश्चिमेकडे तोंड करून लॅपटॉपवरती काम करत होते, अशी ती पूर्ण अरेंजमेंट केली होती। त्यामुळे काय झालं की त्यांना हळूहळू त्यांच्या कॉल्समध्ये, त्यांच्या घरून जे काम करतात त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या। इव्हन त्यांनी हे सुद्धा सांगितलं की पूर्वी त्यांचं तोंड जे आहे ते उत्तरेकडे असायचं वर्क फ्रॉम होम करताना, परंतु इंटिरियर वाल्यांनी ते त्यांचं तोंड दक्षिणेकडे केलं होतं। जसं त्यांनी ते तोंड दक्षिणेकडे केलं, त्यांच्या कॉल्समध्ये त्यांना काही अडचणी जाणवायला लागल्या, त्यांची एफिशियन्सी कमी व्हायला लागली आणि कुठेतरी डलनेस यायला लागला, कुठेतरी नको बाबा हे काम आता, असं काहीतरी फील त्यांना यायला लागलं होतं। सेम तसाच प्रकार त्यांनी किचनमध्ये केला होता। खरं म्हणाल तर किचन त्यांचं आग्नेयला होतं,
आणि इंटिरियरवाल्यांनी काय केलं, ते आग्नेयचं किचन जे आहे ते आग्नेयला ठेवलंच, परंतु आग्नेयामध्ये जे अग्नीचा जो कोपरा असतो की जो आपल्या गॅसचा पॉइंट असतो किंवा जी खरी अग्नीची दिशा असते, तर इंटिरियरच्या परत त्या संपूर्ण डिझाईनमध्ये बसवण्याकरता जिथे गॅसची जागा होती तिथे त्यांनी तो प्लंबिंगचा पॉइंट घेतला आणि वास्तूमध्ये गॅस आणि पाणी याच्यामधलं जे काही अंतर होतं ते अंतर सुद्धा मेंटेन केलं नव्हतं आणि खूप मोठं सिंक त्यांनी आग्नेय दिशेला घेतलं आणि किचनच्या ईशान्य दिशेला गॅसचा बर्नर आला होता. तर तिथं हा एक दुसरा इंटिरियरनी तयार केलेला दोष आम्हाला आढळला. तिसरी गोष्ट, आग्नेय दिशा म्हटल्यावरती तिथे खरं म्हणजे ब्ल्यू कलर असणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रासदायक असतं, परंतु इंटिरियरवाल्यांनी परत तिथे ट्रॉलीचे जे कलर्स होते ते ब्ल्यू कलर्स किंवा अँटी कलर आपण म्हणतो आग्नेय दिशेचे, त्या प्रकारचे कलर घेतलेले होते, ज्यामुळे आपण वास्तूचे दोष तिथे दिसू शकत होते, आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा दिसू शकत होता आणि हे फक्त आणि फक्त इंटिरियरमुळे झालेला गोंधळ होता. अशा प्रकारे इंटिरियर थ्रू एक चांगलं वास्तुशास्त्राप्रमाणे असलेलं घर कसं बिघडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्यासमोर मी पाहत होतो. मास्टर बेडरूम सुद्धा तुम्हाला सांगतो, मास्टर बेडरूमची जागा साऊथ वेस्ट असते, त्यांचं बेडरूम सुद्धा साऊथ वेस्टला होतं, परंतु त्या बेडरूम मधलं कलर कॉम्बिनेशन जे आहे तिथे सुद्धा चुकवलं होतं. कलर सुद्धा तिथे बऱ्यापैकी ब्लूइश कलर जास्त आणले होते. त्यामध्ये त्यांनी मुख्यतः ईस्ट वेस्ट ही कन्सेप्ट ठेवून त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही पश्चिमेला डोकं करा आणि पूर्वेला पाय करा. वास्तुशास्त्रामध्ये दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय हे सगळ्यात चांगलं धरलं जातं आणि जर समजा तुम्हाला दक्षिणेला डोकं शक्य नसेल तर तुम्ही पूर्वेला डोकं करू शकता, पश्चिमेला पाय करू शकतात. परंतु इंटिरियर वाल्यांनी परत तिथे काही प्रमाणामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे चुका करून त्यांना पश्चिमेचं डोकं दिलं होतं. पश्चिमेकडे आपण जर डोकं करतो त्यावेळेस बऱ्यापैकी स्वप्नांचं प्रमाण आपल्याला जास्त राहतं, झोप एकदम शांत लागत नाही किंवा एक चांगली झोप मिळण्याकरता, चांगली एनर्जी मिळण्याकरता जास्त वेळ आपल्याला झोपावं लागतं. तर तोच अनुभव त्यांना तिथं आला होता. त्यांनी सांगितलं की जसं इंटिरियर आम्ही केलं, मी खूप लेझी झालोय, आळशी झालोय आणि कुठलंच काम मला करूशी वाटत नाही. तर तिथं तो पॉइंट सुद्धा आमचा वास्तुशास्त्राचा तंतोतंत लागू होताना मला दिसला होता. अशा प्रकारे बऱ्यापैकी इंटिरियरनी त्या घरामध्ये चुका केल्या आणि त्याचे परिणाम मात्र त्या क्लायंटला भोगावे लागत होते. म्हणून मित्रांनो, इंटिरियर करताना सुद्धा वास्तुशास्त्राचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. इंटिरियरमध्ये वास्तूला कलर्स कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. इंटिरियरमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी कुठल्या दिशेला लावता आहात ते सुद्धा महत्वाचं आहे. एखादी गोष्ट खूप छान दिसतीये म्हणून त्या पर्टिक्युलर भिंतीवर लावणं हे सुद्धा चुकीचं आहे. उदाहरणार्थ, दक्षिण नैऋत्य ही जी दिशा होती त्या दिशेला त्यांनी खूप मोठा फिश टँक आणि त्याच शेजारी एक वॉटर बॉडी तयार केली होती. अर्थात हा पूर्णपणे वास्तूच्या विरुद्ध असलेली ही गोष्ट होती, त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा त्या लोकांना दिसत होता. म्हणून इंटिरियर करताना वास्तुशास्त्र आणि इंटिरियर करताना कलर्स, इंटिरियर करताना वेट बॅलन्सिंग, इंटिरियर करताना आपण कुठल्या दिशेला कुठले ऍटम ठेवतोय हे सुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण शेवटी वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणे आणि निगेटिव्ह एनर्जी कमी करणे. मग निगेटिव्ह एनर्जी ही वाढती कशामुळे, तर अँटी एलिमेंट आल्यामुळे. म्हणजेच पंचमहाभूत 5 एलिमेंट जे आहेत त्या त्या दिशेचे ते एलिमेंट मेंटेन होणं फार गरजेचं आहे. जलतत्वाच्या ठिकाणी जलतत्व यायला पाहिजे, अग्नितत्वाच्या ठिकाणी अग्नितत्व यायला पाहिजे, वायू तत्वाच्या ठिकाणी वायू तत्व यायला पाहिजे, पृथ्वी तत्वाच्या ठिकाणी पृथ्वी तत्व यायला पाहिजे आणि आकाश तत्व ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो, ब्रह्मस्थानामध्ये आकाश तत्व असतं, आकाश तत्वाच्या ठिकाणी आकाश तत्व येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस इंटिरियर करताना आपण या 5 तत्वाचा अवलंब करतो त्यावेळेस मात्र ते घर वास्तुशास्त्राप्रमाणे आणि इंटिरियर प्रमाणे दोन्ही प्रमाणे चांगलं आहे आपण असं म्हणू शकतो. अन्यथा इंटिरियरमुळे बऱ्याच घरांमध्ये त्रासच झालेला दिसलेला आहे. आपण देखील इंटिरियर करताना वास्तुशास्त्राचा अवलंब नक्कीच करा आणि आपल्या जीवनामध्ये आनंद, उत्साह घेऊन या. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद
वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त आपण साथ. वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद. नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.